यवतमाळ शहरात सामाजिक आंदोलन उभे करणाऱ्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। नियोजित राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांना 4 अनोळखी व्यक्तींनी अडवून आंदोलन मागे घेण्याची धमकी देण्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली। नरेंद्र लांजेवार हे 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी स्मॅश बॅडमिंटन क्लब येथे खेळून घरी जात असताना आर्णी रोडवरील शिव मार्बल जवळ भाजीच्या ठेल्याजवळ 4 अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले। राजलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना आरोपींनी आपने जो आंदोलन छेड़ा है वो तुरंत बंद करो नहीं तो जान से हाथ धो बैठोगे अशी शब्दात धमकी दिली। यावेळी त्यातील एक व्यक्ती चाकूशी खेळत असल्याचेही तक्रारीत नमूद झाले। या घटनेदरम्यान जवळच राहणारे योगेंद्र खंदाडे हे घराबाहेर आल्याने व प्रकार पाहू लागल्याने 4ही संशयित घटनास्थळावरून पळून गेले। या घटनेनंतर लांजेवार यांना मानसिक धक्का बसला असून आंदोलनातील सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला। तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की भविष्यात त्यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याची जबाबदारी क्षितिज तायडे, संध्या अरविंद तायडे व राजलक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर राहील। या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशन कडून तपास सुरू झाला असून संबंधित 4 अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नरेंद्र लांजेवार दिनांक 9 रोजी स्मॅश क्लब येथून बॅडमिंटन खेळून येत असताना मला शिव मार्बल जवळ आर्णी रोडला 4 अनोळखी व्यक्तींनी अडवून अशी धमकी दिली की राजलक्ष्मी व क्षितिज तायडेच्या विरोधात तुम्ही जे आंदोलन छेडले आहे ते आंदोलन ताबडतोब थांबवा, अन्यथा तुमची खैर नाही, प्रसंगी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते। या प्रसंगाची तक्रार मी माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिलेली आहे। परंतु अजूनपर्यंत याच्यावर कारवाई न झाल्यामुळे मला घरातून बाहेर पडताना भीती वाटत आहे। तरी माझी या तिन्ही अथॉरिटीला अशी विनंती आहे की सरकारच्या अनोळखी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करून त्यांनी दिलेल्या धमक्यांची दखल घेऊन मला न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद। महाराष्ट्र 24 करिता यवतमाळ येथून अक्रम दिवाण।